काय म्हणते करा. या समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी जन्म घेतले. ती पवित्र भूमीवर महाभारत रामायण या देशामध्ये घडलं. त्या देशाची संस्कृती किती विशाल असा विचार करा. आणि अशा देशामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली हे जर आपल्या दुकानदाऱ्या चालवत असतील तर काळ ह्यांना माफ करणार नाही, लक्षात ठेवा. ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं, ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, ह्या देशामध्ये काँग्रेसनं राज्य केलं. आता तुम्ही करताय, पण हे लक्षात ठेवा की भारतीय जनता पार्टीला सुद्धा एक्सपायरी आहे. आज ना उद्या एक्सपायरी तुमची पण होणार आहे आणि या देशामध्ये चांगलं सुराज्य निर्माण होणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त काळ वेळ सगळ्यांना ईश्वरनं दिलेली आहे. काळ वेळ का म्हणतो? परवाच कैलासवासी अजितदादा पवारांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं. म्हणजे अकाली निधन झालं, दुःखद म्हणण्यापेक्षा. त्यांना माहित होतं का असं काय होणार आहे? पलका भरोसा नाही. चलता चलता एखाद्याला चक्कर पडते, तिथे जाऊन जीव सोडून देते. उगाच हे माझं ते माझं ते माझं आयुष्यभर माणूस संघर्ष करण्यातच गेला आहे. त्यामुळे कुठेतरी समाधान माना. दिले देवानं चांगलं तर असंही म्हणता येईल की दिले भीमानं खा गुणानं. ती बी खायची मानसिकता नाही यायची. सगळ्याचं आपल्यालाच, माझं ते माझं तुझं बी माझं. ही जी वृत्ती यांची झाली आहे, त्या वृत्तीला कुठेतरी आपण खोडा घालणं आता काळाची गरज झाली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डॉक्टर अनावधानानं का उभे टाकले ते तुम्हाला मी सगळं विश्लेषण करून सांगितलं. डॉक्टरला आपल्याला निवडून द्यायचंय. त्याच्यासोबत खाली पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत, एक ज्योती कोले आणि दुसरा पिंकू शिंदे. हे पहिले पंचायत समितीला होते आमच्या शरदच्या रूपानं आणि पिंकू पत्नीच्या रूपानं होता. 2 वेळेस होता. चांगल्या मत चालल्या. तुम्हारे खत में हमारा सलाम. ही सगळी रस्त्यावर उतरून 24 तास काम करणारी मंडळी आहे. इथं जी काही आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ते काही प्रस्थापित घराण्यातली माणसं नाही आहेत. ही सामान्य परिवारातली माणसं आहेत. या सामान्य परिवारातल्या माणसाला समाजानं डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी त्या खुर्चीवर विराजमान करावं अशी आता काळाची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात काय झालंय, सगळे पुढाऱ्याचे नेते लढाले, त्यांना काहीच सोडा वाटणार. आता बाबाजानी खासाबानी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाला कोरडाच उभं केलं. एवढंच नाही, स्वतः टॉप मेंबर झाले. 2दा विधान परिषदेवर आमदार, जी 6-6 वर्षाची परिषदेची टर्म आहे. आणि एकदा माझ्यासोबत 2004ला 5 वर्षाची टर्म, म्हणजे 12-17 वर्ष आमदार राहिलेल्या माणसानं नगरपालिकेचा स्वीकार सदस्य व्हावं, ही या देशातली या लोकशाहीची. म्हणजे कार्यकर्ता एखादा त्या खुर्चीवर बसून त्याचा मान सन्मान करता आला असता, पण हे स्वतःच गेले आणि स्वतःच गेले. म्हणजे एखादा माणूस किती जरी मोठा झाला तर त्याने विचारसरणी सुद्धा मोठी ठेवली पाहिजे. यांची विचारसरणी एकदम खाली, नगरपालिकेचा स्वीकार सदस्य, ही एक शोकांतिका आहे. त्या विटेकर साहेबाच्या घरात वडील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, आई होत्या, ती स्वतः होते, ते आता आमदार झाले. नगरपालिकेला एक भाऊजाई निवडून आली. आता जिल्हा परिषदेला 2 भाऊ उभे राहिले. तिकडं वरपुडकर साहेबाच्या घरात 4 आणि एक तिकडं बाहेर सासरी दिलेली पोरगी तिकडून 5. रेंगे पाटलाचं पोरग आहेच, जामकराचं पोरग आहेच, घनदाट सीतारामजी घनदाट मामा, त्यांचे 2 नातू 2 जिल्हा परिषद सर्कलमध्ये मागासवर्गीय अध्यक्ष जिल्हा परिषद. आता अशी अवस्था या देशामध्ये, जर या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये अशी होत असेल, सगळं बरं बँका ह्यांच्याकडे, मार्केट कमिट्या ह्यांच्याकडे. तिकडे बोटेकर साहेबांचा भागचा उभं टाकलाय. एक भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन आहे, एक पालकमंत्री आहे. बँकेला 3 आहेत घरात, 2 पोरी, 1 बाप, सगळं काही ह्यांनाच पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय 17 होत. मग ह्यांच्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे की काय नाही, ह्यांच्यासोबत राहून काय आपला उपयोग काय. अरे जे सामान्य कार्यकर्त्याला द्यायचं ते सुद्धा तुम्हीच घेत असताल, ते बी तुम्हालाच पाहिजे. मग कार्यकर्त्यांनी काय करायचं हे सांगा. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्यातलाच एखादा चांगला कार्यकर्ता पुढे करून त्याला निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं रान केलं पाहिजे.
तरच या देशातली लोकशाही जिवंत राहील, नाही तर लोकशाही संपुष्टात येईल. कार्यकर्ता जो काही संकल्पना आहे देशामध्ये, तू कार्यकर्त्याची संकल्पना संपुष्टात येईल. कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल, चांगलं समाजकार्य करणारे माणसं जर पुढे आणायचे असतील तर आपल्याला पुढाऱ्याला पाडावं लागेल. म्हणून मी आवाहन केले, एवढे जेवढे पुढाऱ्याचे लेकर उभे टाकलेत सगळ्याला एकदा धनका द्या. शेवटी मतदार आहे तुम्ही, तुमच्या मतात लय ताकद आहे. तुमचं एक मत या सत्तेचं परिवर्तन करू शकते, कोणाला पाडू शकते आणि कोणाला आणू शकते. एवढी ताकद तुमच्या मतात आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारातून तुम्हाला जो अधिकार दिलाय, त्या अधिकारातून तुम्ही भल्या भल्याला काम करू शकता, हे लक्षात ठेवा. फक्त आता ही काळ आणि वेळ आलेली आहे. ह्या निवडणुकीत भले भले गार करा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी निवडून द्या, असं आव्हान आपल्याला या निमित्तानं करतो. त्या ठिकाणी आमच्या तुकारामजी घाणगे पाटलांनी या सभागृहाची मागणी केली आहे. घाणगे पाटील, तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला सभागृह करून देण्याची जबाबदारी माझी, उमेदवाराची नाही. फक्त तुम्ही बी लक्षात ठेवा, उद्याच्या 7 तारखेला या लोकशाहीतलं पवित्रदान मतदान करताना फक्त मशाली समोरचं बटन जास्तीत जास्त ठोकायचं ते बी बघा. कारण आपल्या गावातल्या उमेदवार कोण्या पक्षाचा नाही, त्यामुळे आपलं गाव जरा मोकळं आहे आणि मोकळ्या गावावर आम्ही थोडा अधिकारवाणीने तुम्हाला विनंती करतोय. गावात जेवढी काही मंडळी आहे आपल्या गावातली, त्या सगळ्याला माझे हात जोडून विनंती आहे की आपण कुठलाही मनात संकोच ठेवू नका. तुमच्या सभागृह बांधून द्यायची जबाबदारी माझी आणि मतदान करायची जबाबदारी तुमची. तुमच्या ह्या दानरूपी मतदानातून डॉक्टर राम शिंदे आणि शरद आणि पिंकू या तिघांनाही निवडून देण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करावं. आपल्याला जे काही अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी करून देण्याचा आमचा निर्धार आहे, एवढं सांगतो. शेवटी आणखीनही काही चांगले कामं करायचे असतील ते जिल्हा सदस्य निवडून दिल्यावर तुम्हाला त्याच्या रूपानं काय होतील, आमच्या रूपानं काय होतील, पंचायत समितीच्या रूपानं काय होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये काही समीकरणातून आपली सत्तेत जर आपण बसलो मग सोन्याहून पिवळं. पुन्हा विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला लोकशाहीचं पवित्रदान मतदान करताना मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून दोन्ही आणि तिकडल्या पंचायत समितीला तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं असं आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करतो. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर साहेबांना आमदार भावी डॉक्टरला वाटतं काय तुम्ही जिल्हा परिषदलाच ते सगळे भावी सगळे जे आहेत वाशिम मानून ते लागतील ह्याच्या मागे. त्यामुळे आमदार गिरदार होतील नाही मंत्री होतील त्याला आपण शुभेच्छा देऊ नंतर. आता फक्त जिल्हा परिषदेचे मेंबर करायचे आपल्याला, हे आधी लक्षात ठेवा, कळालं का? आणि डॉक्टर साहेब तुम्ही जिल्हा परिषदेचे मेंबर 100% होणार याची खात्री आम्हाला, तुम्ही चिंता करू नका. धन्यवाद.